नमस्कार मित्रांनो. तर काल एन एम एम एस परीक्षेचा निकाल लागलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा, साईटवर उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला निकाल पाहण्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट सोबत असणे गरजेचं आहे. जरी हॉल तिकीट सोबत नसेल तर तुम्हाला परीक्षा सीट नंबर माहीत असणं गरजेचं आहे आणि आईच्या नावाची स्पेलिंग किंवा आईचं नाव माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, तुम्ही ह्या दोन गोष्टी असतात तर निकाल पाहू शकता. तर एन एम एम एस परीक्षा जी आहे ती डिसेंबरमध्ये घेतलेली होती. तर त्याचा निकाल आता जाहीर झालेला आहे. आता या परीक्षेसाठी जर का शिष्यवृत्ती किंवा पास व्हायचं असेल तर किती मार्क गरजेचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे की जी एन एम एम एस परीक्षा आहे तिला 40% ओपनवाल्यासाठी, जनरल कॅटेगरीसाठी 40% घ्यावं लागतात आणि SC ST किंवा अपंग असेल तर 32% म्हणजे 32% घ्यावं लागतात. तर बघा, तुम्हाला मार्क किती घ्यायचे, 180 पैकी मार्क किती घ्यायचे असतात किंवा किती गरजेचे आहेत पास होण्यासाठी. तर पास होण्यासाठी बघा, जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन, ज्या कॅटेगरीला आरक्षण नाही आहे, 40% म्हणजे तुम्हाला कमीत कमी 72 मार्क तुम्हाला घ्यावा लागतात. 72 जर का मार्क तुम्हाला पडले तर 40% होतात. 72 जर का पडले तर तुम्ही ती परीक्षा NMMS परीक्षा ही पास होऊ शकता. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना 40% म्हणजे 72पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत ते ही परीक्षा पास झालेले आहे. आणि SC ST वाले, समजा जे कास्टवाले आहेत, अपंग आहेत, यांच्यासाठी त्यांनी क्रायटेरिया 32% म्हणजे तुम्हाला कमीत कमी 56 मार्क गरजेचे आहेत. 56 किंवा 57 मार्क तुम्हाला गरजेचे आहेत. जर का 57 मार्क तुम्हाला पडत असतील तर तुम्ही ही परीक्षा NMMS परीक्षा ही पास झालेला आहात. तर तुम्हाला जर का मार्क समजत नसतील किंवा काही अडचण येत असेल निकाल कसा पाहायचा तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल NMMS परीक्षा ही निकाल लागलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.